पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले आई कसं वाटतंय आता? घे पाणी देते का? काय गो, काय झालं सरिता? असा अचानक गरगरलो कसा? माझा माका पण कळला नाही. अगं पण तू निलिमा वहिनीकडे गेला होतास ना? हो, मी बोलवलं होतं तिला आणि आली होती ती वर. आमचं बोलणंही झालं. नंतर मी माझ्या कामाला लागले आणि ती आली खाली. तेवढ्यात तुमच्या सगळ्यांचा आवाज आला. पूर्वा जोरात ओरडली आईला चक्कर आली म्हणून. त्यामुळे मी खाली आले. सरिता काय झालं? अगो काय बघितलंस तू? आई अहो थकव्यामुळे चक्कर आली असेल. हो ना सरिता? आता तो विषय नको, तुम्ही जावा. अगं विषय कसो नको? तुका काय होता बघूक नको काय? बरा आहे मी. जावा तुम्ही. तिला थोडा आराम करू दे आई. हो मलाही तेच वाटतंय. भाऊजी तिने थोडा आराम केला की बरं वाटेल तिला. मी लिंबू पाणी घेऊन येते. नको, तुम्ही नको. नाही म्हणजे कामा असात ना तुमका. पूर्वा जा बाय, लिंबू पाणी घेऊन ये. हो आणते. अरे आई तूही आता थोडा आराम कर. तिला काही होत नाही. हा हो आणि जर का जास्त काही वाटलं तर आपण डॉक्टरांना बोलवू ना. नको, कोणाक बोलवू नको. बर बर निलिमा चल. आई ये ये बघू आधी. बरं वाटतं हा ना? वय पड जरा, मी येईल. अहो किती उठतस? आराम कर जरा. बरा नाही आहे ना? थांबा, मका तुमका काहीतरी सांगूचा. सरिता अगं नंतर बोलू. आताच ऐका, नंतर वेळ निघून गेलेली असत. काय झालं? आता ह्या घरात सगळा वैतच राहणार. म्हणजे? अहो मगाशी जाऊबाईंनी माका त्यांच्या खोलीत बोलवल्याने मी गेले त्यांच्या खोलीत. त्या माका काहीतरी समजावित होती हो, बोलत होती हो. आमचा बोलणं झाला तसा मी थैसून निघाले.
जाऊबाई काम करूक बसली. मी चुलीजवळ इलय. पाण्याचा एक घोट घेतलंय नाय तोवर जाऊबाई समोर. काय? ताच तर सांगतय. अगो पण वहिनी वरच थांबलेलो ना. मग खाली कशी होईल हो? ता बघितला तेव्हाच तर चक्कर इली. हे तू सगळ्यांना का नाही सांगितलं? वहिनी पण थंय होते ना. कोणी विश्वास ठेवल्यानी असता माझ्यावर. जाऊबाईंचा तर भलताच चालला असता. माकाच खोटा ठरवल्यानी असता. पण हाच झाला हा. लय भयानक हा या. आता हाच वैत रवणार. ही जातील मुंबईत नंतर आपल्याकच भोगूक लागत. एक लक्षात ठेवा. यापुढे घरात कोण एकटा राहूक नको. होय. माधव, अरे मी आहे. काय झालं? काही नाही. काय नाही. काय केवढा नाही दचकलास? काही नाही अगं ते आलं लक्षात. तुलाही आता सगळीकडे काही ना काहीतरी दिसायला लागलंय इतरांसारखं. ती सरिता इथून खाली गेली, तिला अचानक काहीतरी झालं. तुम्ही सगळ्यांनी ना तुमच्या मनातली ही भीती आधी काढून टाका, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. काय ग? सरिताला सुद्धा काहीतरी दिसलं असेल का ग? माधव, हा हो 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 सॉरी सॉरी. माधव, मी काय करू रे? हा? मला मुंबईला जायचंय लवकरात लवकर. माझं सबमिशन आहे, नंतर मला युरोपलाही जायचंय आणि दिवस खूप कमी आहेत. तू कशी जाऊ शकतेस? म्हणजे नाही जाऊ शकत ना तू इथून. मला कोणीही थांबवू शकत नाही. अगं तसं नाही. तू घेतलेला निर्णय तू बदलू शकत नाहीस ना. आणि तूच म्हणाली होतीस ना की इथे जे काही चाललंय त्याचा छडा लावल्याशिवाय मी इथून जाणार नाही म्हणून. हा हो, पण मी काय करू ते मला कळत नाहीये. ते मला माहित नाही, पण तुझं इथून जाणं कठीण आहे. तुझा पाय इथून निघणं कठीण आहे. हा? पण खरंच हे सगळं पझल कसं सॉल्व्ह करायचं सांग ना मला काहीतरी. निलिमा, हे तू मला विचारतेस? हो, कारण मला नाही कळत आहे की ह्या लोकांना कसं समजावायचं, कोणत्या पद्धतीने समजावायचं. मी कितीही सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलतच नाहीये. मी कुठे कमी पडतेय का? आय थिंक तुझी पद्धत आहे ना ती बदलायला हवी. म्हणजे मी नेमकं काय करायचं? निलिमा, तू मला विचारलंयस तर मी सांगेन ते ऐकशील? सांग. तू इथे बस जरा बस. हा, मला सांग प्रॉब्लेम नक्की काय आहे? एकच प्रॉब्लेम नाहीये, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉपर्टीचे वाद आहेत, त्यात हे रघु काका आणि ह्या ज्या काही घटना घडतायत ना त्याची कारणं हे लोक समजतायत ती नसावीत, रादर नाहीच आहेत. पण ते त्यांना कसं समजावायचं जे त्यांना पटेल ते मला कळत नाही. मग तू एक काम कर, मी सांगतो तसं कर. सर्वात आधी हे सगळं खरं आहे असं मानायचं. माधव, काय हे? प्लीज, आता तुला ऐकावंच लागेल. कारण तू माझ्याकडे सोल्युशन मागितलं होतंस, मी ते तुझ्याकडे घेऊन आलो नव्हतो. त्यामुळे आता तुला ते ऐकावंच लागेल. हा, तर काय सांगत होतो मी? हो, सगळं मान्य करायचं की सगळ्यात मोठा प्रश्न इथे संपला. हो, हे सगळं खरं आहे. लेट्स ॲज्युम दॅट. त्यानंतर प्रत्येक शक्यतेचा विचार कर, तर्काने विचार कर आणि मग एक एक शक्यता खोडून टाकत जा. सरते शेवटी जी शक्यता उरेल ती कितीही अतर्कीय वाटली, इनकन्सिएबल वाटली तरी तीच खरी आहे, हे लक्षात घे. प्रॉब्लेम सॉल्व. माधव, हा विचार तू करू शकतोस? असं मी नाही, शेरलॉक होम्स म्हणाला. पण निलिमा, तुला एक सांगू,
तू मला नेहमी म्हणतेस ना की माधव तू अडकत चाललायस अडकत चाललायस. खरंच ग, मी अडकत चाललोय. मला यातून बाहेर पडायचंय. माधव, निलिमा, मला माझं गाव हवंय. मला माझी माणसं आजही हवी आहेत. मी त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नाही. पण आता ना मला दडपण यायला लागले ग. मी आजारी असताना तुला एकदा विचारलं होतं मी मुंबईला परत जाऊ शकेन. तेव्हा तूच मला होप्स दिल्या होत्यास. तूच मला म्हणाली होतीस की मी तुला काही होऊ देणार नाही, मी तुझ्या सोबत आहे म्हणून. पण आता मी तुझ्या समोर असा उभा आहे. मला तुला यातून बाहेर काढायचंय आणि अर्चिसलाही सुखरूप बाहेर काढायचंय. पण कधी? माधव, कोणाला काहीही होणार नाही. आपण यातून सुखरूप बाहेर पडू आणि लवकरात लवकर मुंबईला जाऊ. माझ्यावर विश्वास ठेव. हो हो. मम्मा, काय झालं? नाही, काय नाही, सगळं ठीक. बरं, मला एका मित्राचा फोन आला होता. कॉलेजमध्ये काही प्रोजेक्ट्स आहेत ते करायचे. सो आता मुंबईला लवकर जावं लागेल. आता मी ठरवेन तेव्हाच जायचं. बघू. हॅलो, राज किरण प्रकाशन का? हा, नमस्कार. मी प्राध्यापक माधव नाईक बोलतोय. ओळखलत का? हा नाही, मला वाटलं तुम्ही माझं नाव बरोबर लक्षात ठेवलेलं असणार. हो, मागच्या वेळी मी तुमच्याकडे एक पुस्तक प्रकाशनासाठी आलो होतो. बरोबर बरोबर, रहस्य कथा. हो, काही कारणास्तव ते पुस्तक आपण प्रकाशित करू शकला नव्हता. नाही नाही, अहो नाही, हरकत नाही. छे, उलट मी तर असं म्हणेन, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. ती तेव्हाच होऊ शकते, किंबहुना ती तेव्हा घडतेच. पण आता वेळ जवळ आली आहे. राज किरण प्रकाशनचं एक पुस्तक, एक कादंबरी मार्केटमध्ये येऊ शकते. हो 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 नाही, मीच लिहिली आहे. हो, असं तुम्ही म्हणू शकता. हो, कादंबरी फार उत्तम आकार घेते. होय, अहो होय, थोडा अवधी तर द्याल. हो, पण एक आहे, आता आपल्याकडे वेळ नाही अजिबात. लवकरच कादंबरी पूर्ण होईल. हा, तेव्हा तुमच्याकडून काय ते मला कळू द्या. नाहीतर इतर प्रकाशक आहेतच ना. हो हो हो, नाही हो हो, ठेवू मग. हो, ठेव. कादंबरीकार प्राध्यापक माधव नाईक. आई, हे आई, आई, हे आई, हे आई, एक खुश खबर आहे. अगं, तुझ्या मुलाचं पहिलं पुस्तक प्रकाशित होणार आहे. आहेस कुठ? आई, हे आई, काय झालं? हा, अगं, तुझे एवढे 3 मुलगे तुझ्या जवळ असताना तू रडतेस कसली? आम्ही आहोत ना. रे तुम्ही सगळे. मग पण या काय चाललेलं रे? काय नाही काहीतरी होतच रे, घडतच काय नाही काहीतरी. त्यात वाटणी बसून दत्तावाद घालता लग्नासाठी अभिराम मागे लागला. छाया असा घरात बसलेला, तिचं काय होत नाही रे, काय होत नाही. हे आई, हे बघ, इकडे बघ.
इकडे माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आहे की नाही? हा? मग माझं एक ऐकशील? हा? हे डोळ्यातलं पाणी आधी पूस पाहू, नाहीतर मला रडू येईल. हो माधवा, पूस असं. हे बघ, दत्ता जरी वाटणीसाठी भांडत असला ना, तरी घरासाठी जीव तोडणारा आहे तो. हा? अभिरामाचं लग्न जर देविकाशी झालं तर मग चांगलंच आहे की. हा? आणि राहता राहिला प्रश्न छायाचा. तिच्या काळजीसाठी आम्ही 3 भाऊ नाही आहोत का तिचे? एकमेकांसाठी तुम्ही सगळे करशाल रे. हो ना. पण या घरात बाकीचा वाईट होता त्याचं काय? काही सगळं चांगलं होईल बघ. अरे पण कधी? या समस्यांवरती ना उपाय असतात, पण आपण ना आजूबाजूला शोधत बसतो. ते नशिबाला दोष देतो. प्रत्येक उपाय हा त्या समस्येबरोबरच जन्माला येतो. अरे माधवा, काय बडबडतोस तू? तू काय बोलतोस माका काय कळणार नाही रे. कळेल कळेल, पण मी जे बोललो ते तुला पटलं का? हा? होय. हा. आई, ते कपाट उघडायचं राहिलं, हा? त्यात कदाचित उपाय असेल काहीतरी. नको, त्या उघडूक नको. त्याच्यात दागिने आहोत. अरे दागिने बाहेर काढले ना तर सरिता आणि छायात वाद होतले. या सगळ्यात नकोसा झालाय माका रे. ते दागिने नकोत माका. काय नको माका? काय बघूच नाही माका? अगं, दागिन्यांसाठी नाही, पण आत काहीतरी सापडेल ना. अरे पण माधवा, तू हा, मला कळतंय ग, कळतंय. तू माझ्या एकट्या समोर कपाट उघडूच नकोस. मी ना अभिराम आणि दत्ताला बोलवून घेतो. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग झालं. हो, असंच करू. हे घे चाल. नाही, नको. तू स्वतःच्या हातानेच कपाट उघड. बरं, मी उघडते. दत्ता आणि अभिरामक पण बोलव. आताच बोलवतो. अभिरामा, दत्ता, दत्ता. माधव हाक मारता इले मी जाऊन. हो, हे बघा, माका चक्कर किती आयली ता सांगू नको भाऊजींका, नाहीतर त्यांका त्यांच्या बायकोक बोलतय म्हणून राग यायचो. आणि हा, स्वतः सांभाळा. तू आराम कर, मी इले. थांबा, काय करतोस? मी पण येतय. अगो, तुझी तब्येत बरी नाही सरिता, पड तू. काय नाही व्हायत माका. हाक किती मारतात ता बघूया. चला ना. ए अभिरामा, काय झालं माधवा? काय किती बोलवलं? सांगतो. अभिरामाला पण येऊ दे. त्याला काय झालं? का हाक मारलीस? अभिरामा, दत्ता, तुम्हा दोघांना मी मुद्दाम इथे बोलावले. घरात जे काही चाललंय त्याची काही केल्या उकल होत नाही. तेव्हा मीच आईला म्हटलं की कपाट उघड. आणि हा कपाट उघडताना दत्ता आणि अभिरामक समोर ठेवूया असा माधवानच माका सुचवला होता. पण ह्या कपाट उघडून काय होणार? हा अण्णा हयात असताना या कपाटाची चावी अण्णांकडेच असायची. अण्णांशिवाय ते कपाट कोणीही उघडलेलं नाही. अगदी आईने सुद्धा नाही. आईला दागिने लागायचे तेव्हा अण्णांनाच सांगायला लागायचं. मला वाटतं कदाचित आपल्या प्रश्नांची उत्तरं या कपाटातच असतील.
पण वकिलांनी सांगितलेलं याच्यात दागिने हवत आणि त्यांच्या समोरच हा कपाट उघडायचा. कदाचित दुसरंही काही असेल, बघायला काय हरकत आहे हा? आणि आपण आपल्याच घरात बघतोय ना, चोरी तर करत नाहीये ना. माधव बरोबर बोलता, एकदा बघून घेऊ खोया. हा. चालत. माझी पण काहीच हरकत नाही. आई, उघड तू कपाट. आई, दुसरी चावी लावून बघ.